नमस्कार मंडळी. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आहे प्रकाश वाटा या पुस्तकातली. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. आदिवासींची पिळवणूक थांबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणून माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून देण्याची बाबांनी म्हणजेच बाबा आमटे यांनी सोपवलेली मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे तसेच अंधारातून उजेडाकडे प्रवास करणाऱ्या हेमल कशाची ही गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. 31 जुलै 2008 हेमल कशाच्या लोक बिरादरी प्रकल्पावर डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे यांना कम्युनिटी लिडरशिपसाठीचा त्या वर्षाचा रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाल्याचा फोन आला आणि संपूर्ण प्रकल्पावर आनंदाची लहर पसरली. इतक्या वर्षांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याने सर्वांनाच खूप आनंद झाला होता. ही बातमी समजल्यावर पुढचे काही दिवस सगळीकडून फोन, तारा, पत्र येत होती. पण नंतर मात्र विदर्भात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचा बाकीच्या जगाशी संपर्क तुटला आणि नाईलाजाने शुभेच्छांचा ओघ थांबला. मुख्यमंत्री, राष्ट्रपतींचेही अभिनंदनपर संदेश आले. पण खुद्द राष्ट्रपतींनी 1 ऑगस्टला स्पीड पोस्टने पाठवलेला संदेशही तिथल्या अवघड परिस्थितीमुळे तब्बल 13 दिवसांनी पोहोचला. या पुरस्कारामुळे अनेक माध्यमांचे बातमीदार, ज्यांनी हेमल कसा हे नाव पूर्वी कधी ऐकलेही नव्हते, ते तिथे येऊन मुलाखती घेऊ लागले. तिथल्या परिसराचे चित्रीकरण करू लागले. या सगळ्या गोंधळामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे यांची फिलिपाईन्सला जायची तयारीही सुरू झाली. 1985 साली बाबा आमटे यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्यानंतर परत एकाच कुटुंबात हा पुरस्कार येण्याची ही भारतातली पहिलीच घटना होती. या पुरस्कारामुळे डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे यांना माध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली. त्यांच्यावर अनेक अग्रलेख, विशेष लेख छापले. टीव्हीवर सुद्धा त्यांना खूप प्रसिद्धी दिली गेली. एका रात्रीत ते स्टार झाले. सगळ्यांनी मिळून सुरू केलेल्या कामाची या पुरस्काराच्या रूपाने आत्ता कुठेतरी फळं दिसायला लागली, याचा आनंद डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांना झालाच होता. पण त्याही पेक्षा या पुरस्कारामुळे मिळालेले $50,000 म्हणजेच 20-22 लाख रुपयेही त्यांच्यासाठी महत्वाचे होते. कारण या पैशांमुळे लोक बिरादरी प्रकल्पातर्फे चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांना खूप मदत मिळणार होती. 1973 साली लोक बिरादरी प्रकल्प सुरू झाला. त्या काळात तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडले होते. भामरागडच्या जंगलापलीकडचे जग त्यांना माहीत नव्हते. जगापासून पूर्णपणे तुटलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहाची ओळख करून देण्याचे आव्हान डॉक्टर प्रकाश यांनी स्वीकारले आणि यशस्वीही करून दाखवले. आज हेमलकशाला मोठे हॉस्पिटल आहे. आदिवासी मुलांसाठी शाळा आहे. इथे आता हिरवीगार शेती पिकते. एवढेच नाही तर दळणवळणाच्या साधनांनी हेमलकसा आणि बाकीचे जग यात एक पूल बांधला गेला आहे. लोक बिरादरी प्रकल्पाचे काम करताना पहिली 17 वर्ष हेमलकशाला वीज नसल्याने शब्दशः अर्थानेही हा सगळा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे असा झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांचे सहकारी जितकी वर्ष हेमलकशाला आहेत, तो कालखंड कुठल्याही सुधारणेसाठी कमी असला तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा कालावधी आहे. बाबा आणि ताई म्हणजेच बाबा आमटे आणि साधना आमटे यांचा मुलगा असल्याने डॉक्टर प्रकाश यांच्यासाठी हे सगळे सहज झाले. त्यांना ते बाळकडूच मिळाले होते. पण बाकीचे, मग ते मंदाताई असोत किंवा डॉक्टरांबरोबर अगदी सुरुवातीपासून राहिलेले दादा पांचाळ, जगन मचकले, विलास मनोहर, गोपाळ फडणीस यांच्यासारखे सहकारी असोत, या कुणालाच अशी काम करण्याची काहीच पार्श्वभूमी नव्हती. तरीही ते सगळे एकत्र आले. संधी असतानाही कधी ते परत फिरले नाहीत आणि यामागे कारण होते या सर्वांची कामावर असलेली निष्ठा आणि तळमळ. 1973 साली निबिड अरण्यात, वन्य प्राण्यांच्या सहवासात, जंगलात आणि नंतर झोपडीत अशा सुरू झालेल्या डॉक्टरांच्या प्रवासात त्यांना सोबत होती ती साप, विंचू आणि अस्वलांसारख्या प्राण्यांची. त्यांच्या आजूबाजूला माणसे होती, पण त्यांना आपली भाषा येत नव्हती. पण बाबांच्या सहवासात आणि आनंदवनातल्या वास्तव्यात या सगळ्याला डॉक्टर सरावले होते
आणि त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीतून ते सगळे तरुण गेले. डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांचा मोठा भाऊ विकास आमटे यांच्यात फक्त 14 महिन्यांचे अंतर. या दोघांचाही जन्म वरोड्याचा. डॉक्टरांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांच्या बाबांना म्हणजेच बाबा आमटे यांना रस्त्याच्या कडेला पडलेला एक कुष्ठरोगी दिसला. त्यांना त्याची किळस वाटून ते घरी निघून आले. पण मग असा आजार आपल्या बायकोला, मुलांना झाला तर आपण असेच वागू का? असा विचार त्यांच्या मनात आला आणि ते परत गेले आणि त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले. त्याच्या जखमा धुतल्या, त्याच्यावर उपचार केले आणि त्याच वेळी आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचे असे त्यांनी ठरवून टाकले. त्यानंतर अतिशय श्रीमंत असलेले, शिकार करणे, रेसर कार चालवणे, कुस्ती करणे असे श्रीमंती शौक असलेल्या बाबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यांनी काही काळ वकिलीही केली, पण ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच न्याय मिळतो, गरिबाला नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी तेही काम सोडून दिले आणि मग ते गरीब, अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांबरोबरच राहिले. त्या काळात त्यांनी सगळी कामे केली. अगदी डोक्यावरून मैलाही वाहून नेला. हे काम करणाऱ्या लोकांबरोबर एका घरात ते राहिले. डॉक्टर प्रकाश यांची आई साधनाताई या खरं तर कर्मठ घरातून आलेल्या, पण बाबांशी लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या सोवळ्या ओवळ्याच्या सगळ्या कल्पना बाजूला ठेवाव्या लागल्या. सर्व जाती धर्मांच्या माणसांबरोबर एकत्र राहणे, एकत्र अन्न शिजवून खाणे, या सगळ्या गोष्टी त्यांना सुरुवातीला जड गेल्या असल्या तरी एकदा स्वीकारल्यानंतर त्यांनी त्या आनंदाने केल्या. तिथल्या मुलांना स्वच्छ करणे, मुलींच्या वेण्या घालणे ही कामेही त्यांनी केली. कुष्ठरोग्यांसाठी काम करणे म्हणजे फक्त त्यांची शुश्रूषा करणे, त्यांच्यावर उपचार करणे एवढेच बाबांना अपेक्षित नव्हते. तर या आजाराने, समाजाच्या वागणुकीमुळे कुष्ठरोग्यांचा जो आत्मविश्वास खचला होता, तो त्यांना परत मिळवून द्यायचा होता. आपण सुद्धा सर्वसामान्यांसारखे काम करू शकतो, पैसे मिळवू शकतो, सामान्य आयुष्य जगू शकतो, हे त्यांना पटवून द्यायचे होते. आणि यासाठीच 1949 साली बाबांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. त्यांनी कोलकात्याला जाऊन पॅरामेडिकलचे शिक्षण सुद्धा घेतले. तिथून आल्यावर 1951 साली त्यांनी 6 कुष्ठरोग्यांबरोबर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी बरोडा गावाजवळची जागा तेव्हाचे अन्नमंत्री R.K. पाटील यांनी बाबांना मिळवून दिली. बाबांनी सुरू केलेल्या संस्थेची स्थापना आधी महारोगी सेवा समिती या नावाने झाली होती. पण आधीच समाजातून बहिष्कृत झालेल्या कुष्ठरोग्यांवर या नावामुळे अजूनच शिक्का बसल्यासारखे व्हायचे आणि म्हणून बाबांनी महारोगी सेवा समिती हे नाव बदलून त्यांच्या आश्रमाला आनंदवन हे नाव दिले. जी जागा आनंदवनासाठी मिळाली होती ती अगदी उजाड, दगडधोंड्यांनी भरलेली होती. बाबांनी आणि साधनाताईंनी अतिशय कष्ट करून ती राहण्यालायक बनवली. त्यासाठी बाबा पहाटे 3ला उठून कामाला सुरुवात करायचे. अंगण सारवणे, भांडी घासणे, लाकडे फोडणे इथपासून ते रस्ता करण्यापर्यंत सगळी कामे त्यांनी केली. ताईकडे स्वयंपाक करणे, पाणी भरणे, भांडी घासणे ही कामे असायची आणि या दोघांना साथ असायची ती प्रकल्पावरच्या लोकांची. बाबांनी कुष्ठरोग्यांमध्ये राहून काम करायला सुरुवात केली तसे बाकीच्या लोकांशी असलेले त्यांचे संबंध तुटत गेले. त्यामुळे डॉक्टर प्रकाश आणि त्यांच्या भावाचे बालपण एकाकीच गेले. ते दोघेच विटीदांडू, सूरपारंब्या असले खेळ खेळायचे. ते जिथे राहत होते ते सगळे जंगलच असल्याने प्राणी हे त्यांच्या लहानपणाचा भागच बनले होते. साप, विंचू सापडणे हे तर नेहमीचेच होते. इंगळी ही तर इतकी विषारी असते की ती जर माणसाला चावली तर त्या माणसाचे काही खरे नसते. डॉक्टर प्रकाश 2.5 वर्षांचे असताना त्यांनी अशा 2 इंगळ्या 2 हातात धरून ताईला दाखवायला बऱ्याच अंतरावरून आणल्या होत्या. डॉक्टरांना तसे आलेले पाहून ताईचा थरकाप उडाला होता. पण लहान असल्यामुळे डॉक्टरांना त्याचे गांभीर्य तेव्हा जाणवले नव्हते. थोडक्यात साप, विंचू यांची संगत त्यांना जी लहानपणापासून जडली ती नंतरही कायम राहिली. आनंदवनात सगळे कुडाच्या झोपडीत राहायचे. ही झोपडी मातीची असल्यामुळे वादळ, वारा आला की भिंतीचे पोपडे पडायचे. पाऊस आल्यावर तर भिंती अंगावर पडतील की काय अशी भीती ताईला वाटायची. एकदा असेच डॉक्टर आणि त्यांचा भाऊ घरात खेळत होते. ताई कपडे धुण्यासाठी घरापासून थोडी लांब गेली होती आणि अचानक वादळी पाऊस आला. वाराही प्रचंड होता. ताई जिथे होती तिथून तिला झोपडी दिसतही नव्हती आणि एवढ्या पावसात घरी येणे तिला शक्यही नव्हते. ती तिथेच एका आडोशाला उभी राहिली. पण एवढ्या वाऱ्या पावसात आपली झोपडी टिकेल की नाही
अशी भीती तिला वाटत होती. पाऊस थोडा कमी झाल्यावर ती धावतच झोपडीकडे आली. झोपडी शाबूत राहिली होती, पण मुलं काही तिला दिसत नव्हती. त्यामुळे घाबरून तिने मुलांना हाका मारल्या.